अनेकदा पाण्याचा साठा कमी झाला म्हणून पाणी पुरवठा कमी केला जातो। मात्र धरणांमध्ये 2 महिन्यांचा पाणी साठा असूनही 5 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे सोलापूरकरांनी आता संताप व्यक्त केलाय। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे सोलापूरकरांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। आज उजनी मायनस मध्ये गेलेला आहे। जर सोलापूरकरांना 7 दिवसाला मिळते, तुम्ही 5 म्हणता पण प्रत्यक्षात परिस्थिती 7 दिवसाला आहे। 7 दिवसात पण काहीतरी विघ्न येतं। 8व्या दिवशी पाणी जात आहे। बायका हंडे घेऊन सगळ्या गल्लीबोळात फिरत असतात। लय डेंजर परिस्थिती, आम्हाला पाणीच मिळत नाही। 7 दिवसाला पाणी येतं, पाणीच मिळत नाही। घागरी घेऊन हिंडतो आम्ही, प्यायला सुद्धा पाणी नसतं आम्हाला। असलं ऊन पडायला, लहान लहान लेकरं आहेत आमच्या घरात, काय करावं सांगा तुम्ही। एक हापसा नाही गल्लीत, एक काय नाही, नावाला ते पाणी व्यस्त तालीम नसतं। याबाबत लोकशाही मराठीने थेट सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला, तेव्हा ते काय म्हणाले पहा। कालच पूर्ण बंधारे भरलेले आहेत आणि ते साधारण जून 10 पर्यंत पाणी हे पुरेल। आणि हिप्परगेला पाणी आहे आणि हिप्परगेला 20 ml पाणी आम्ही घेतो, ते सुद्धा पाणी पूर्ण होईल। तर हे सगळं पाणी एकत्रित करून शहरामध्ये काही भागामध्ये 4 दिवसाआड आणि एमडीआर होणं पाणी पुरवठा 5 दिवसाआड आहे। तर पाणी पुरवठा चालू आहे। 4 दिवसाच्या पाणी पुरवठ्यामध्ये थोडा लाईटच्या मुळे व्यत्यय येऊन पुढे मागे वेळेत पुढे मागे होत आहे। बाकी 5 दिवसाचं पाणी पुरवठा 5 दिवसात चालू आहे। सोलापूर शहरात उन्हाची तीव्रता वाढत आहे। त्यातच सोलापूर शहराला 5 दिवसांनी पाण्याचा पुरवठा केला जातो। त्यामुळे सोलापूर पाण्यासाठी भर उन्हात वणवण फिरताना दिसतायत। आता याकडे सोलापूर महानगरपालिका कधी लक्ष देणार असा सवाल विचारला जातोय। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।